श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे थापटवडी। तर गौरीसाठी मी थापटवडी बनवलेली होती। तर साहित्य बघूया आपण। आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता इथं तुम्ही जी हिरवी मिरची आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हिरवी मिरचीचाच वापर इथं करायचा आहे। लाल तिखट अजिबात वापरायचं नाही। या वडीला थोडंसं तेल जास्त लागतं, कमीत कमी 3-3.5 पळी तेल मी घातलेलं होतं, कारण वड्या मला जास्त बनवायच्या होत्या। कारण या वड्या मी गौरीसाठी बनवत आहे। मग गौरीला आमच्या इकडे 5 घरं शिदोरी वाटतात, तर त्याच्यासाठी मला वड्या ह्या जास्त बनवायच्या होत्या, म्हणून मी जास्त बनवल्या। तेल कढल्यानंतर मोहरी भरपूर अशी घातलेली आहे, जिरं घातलेले आहेत, तीळ पण थोडंसं घालायचं यामध्ये, कारण वडीवर तीळ असले की खूप छान लागतं। आणि त्यानंतर भरपूर असा ताजा एकदम हिरवागार कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता इथे पाहिजेच खरं या ज्या वडीमध्ये, कारण की कढीपत्त्याशिवाय टेस्ट खूप चांगली येत नाही। आता माझा हा कढीपत्ता एकदम ताजा होता, मी कालच आणलेला होता। आणि जे वाटण आपण बनवून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं ॲड करायचं आणि वाटण इथं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, पूर्ण तेल सुटूसपर्यंत, कारण की सगळंच कच्चं आहे आपल्या लक्षात ठेवा। त्यामुळे लसूण, आलं आणि हिरवी मिरची वगैरे तेलात चांगली परतली तरच आपल्या वडीला टेस्ट खूप चांगली येणार आहे। त्यामुळं हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं। ही वडी तुम्ही प्रवासाला जात असताना सुद्धा नेला तरी सुद्धा चालेल। म्हणजे कसं होतं, भाजी वगैरे आपण नेली प्रवासाला तर कसं सांडण्याची वगैरे शक्यता असते, त्यामुळे अशी वडी नेल तर अजिबात म्हणजे सांडासांडी काहीही होत नाही बघा। त्यामुळे अशा वड्या वगैरे नेल तर चालतात। त्यानंतर हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार हळद घातलेली आहे। आता तुमच्या वडीचं प्रमाण बघून तुम्ही इथं हळदीचा वापर करा। हळद कमी पण पडू नये आणि जास्त पण होऊ नये। जास्त झाली तर मग कडवटपणा वडीला येऊ शकतो, आणि कमी झाली तर मग वडीला कलर व्यवस्थित येणार नाही। आणि पाणी घातलेलं आहे। आता पाणी तुमच्या अंदाजानुसार घाला, कारण की वडी कितपत तुम्हाला बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही घाला। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि याला आता आपण चांगली दणकून उकळी काढायची आहे। उकळी येऊसपर्यंत आपण याला काहीही करायचं नाही। आता उकळी आलेले आहे। बेसन पीठ मी कालच दळून आणलेलं होतं, आधीचं थोडं शिल्लक आहे ते वापरणार, आणि काल मी परत दळून आणलेलं आहे। मी बेसन पीठ दळूनच आणते, तुम्ही इथं विकतचं बेसन पीठ वापरला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर एका हातामध्ये मी उलातनं धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने मी पीठ असं म्हणजे भुरभुरत आहे 5 बोटाने, आणि एका हाताने हलवत सुद्धा आहे, लक्षात ठेवा। त्यामुळं व्यवस्थित हलवायचं नाही तर त्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होऊ शकतात पिठामध्ये। त्यामुळे इकडं घालत इकडं हलवायचं, आणि यावेळी आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे। अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर असं चटचट आपल्या अंगावर ते पीठ उडू शकतं, कारण आपलं पाणी जे आहे ते उकळलेलं आहे आदन, त्यामुळं अंगावर ते येऊ शकतं। त्यामुळे गॅस एकदम मंद ठेवायचा आणि व्यवस्थित ते भाजून घ्यायचं पीठ, कारण पीठ आपलं कच्चं असतं। त्यामुळं पीठ जेवढं तुम्ही चांगलं भाजाल तेवढी आपली वडी चांगली होते, लक्षात ठेवा। आणि लगेच जर तुम्ही पीठ घालून थापला वडी तर मग वडी आपली चवीला अजिबात चांगली लागत नाही, कारण पीठच शिजलेलं नसतं, त्यामुळे वडी आपली चांगली लागत नाही। मंद गॅसवर उशीरपर्यंत व्यवस्थित ते हलवून घ्यायचं, आणि एका ठिकाणी ज्यावेळी आपला गोळा होईल पिठाचा त्यावेळी समजायचं की आपली वडी तयार झालेली आहे। आता थोड्या वेळाने बघू शकता तुम्ही, एका ठिकाणी पूर्ण गोळा तो आपला एका ठिकाणी गोळा होतो। आणि एकदम पातळ पण पीठ ठेवायचं नाही, लक्षात ठेवा। हे मिश्रण जर एकदम पातळ तुम्ही केला तर वडी तुमची व्यवस्थित होणार नाही। त्यामुळं पीठ एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही। आणि आता तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते कढई सोडायला लागलेलं आहे आणि एका ठिकाणी असं गोळा व्हायला लागलेला आहे, म्हणजेच की आपलं आता मिश्रण ते तयार झालेलं आहे वडी थापण्यासाठी। तर एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। या वडीवर तुम्ही जे ओलं खोबरं असतं ते खिसून सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा वडीची जी टेस्ट असते ती खूप छान
येते आणि तेल लावलेल्या ताटामध्ये मी सगळं मिश्रण ते ओतून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथं बघायचं की आपली वडी कशी होते, जाड होते का पातळ होते व्यवस्थित बघायचं आणि त्यानुसारच ते पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता मी थोड्या जाडच वड्या करणार आहे, पातळ काय वड्या बनवणार नाही, कारण मला बाहेर वाटायच्या आहेत त्या वड्या, त्यामुळं मी काय जास्त जाड अशा वड्या बनवणार नाही. आणि थोडंसं हाताला गार पाणी लावून घ्यायचं आणि गरम असतानाच या वड्या आपल्याला ताटामध्ये असं थापून घ्यायच्या आहेत. गार झाल्यावर अजिबात थापायच्या नाही, लक्षात ठेवा. गरम असतानाच थापायच्या. कट मात्र आपल्याला गार झाल्यावरच करायच्या आहेत. याच्यावर तुम्ही ओलं खोबरं असं पसरायचं आणि दाबून परत ते ठेवायचे. कोथिंबीर आणि ओलं खोबरं याच्यावर तुम्ही पसरून घालू शकता. आणि आता पीठ आपलं जे पीठ आपण हे केलेलं ते गार झालेलं आहे, तर ते आता वड्या आपण कट करून घेऊया. चवीला तर खूप छान होतात आणि मी सगळ्यांना वाटल्या तर सगळी म्हणतो ती वड्या खूप छान झालेल्या. आणि श्रीने तर येता जाता खाऊन संपवल्या. त्याला अशी कोथिंबीर वडी असेल किंवा असले थापट वडी खूप आवडते. आणि बघू शकता वड्या मी थोड्या जाडच बनवलेल्या आहेत, कारण जाड वड्यासुद्धा खायला खूप छान लागतात. आणि एकसारख्या वड्या आपल्या कट झालेल्या आहेत. तर एवढ्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसे वाटतात ते मात्र मला कमेंटद्वारे नक्की कळवत जावा. चला तर भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.